तू आता सम्याच्या प्रेमात अशी काही बुडालीस ना की तुला कोणी वाटेकरीच नकोय. ठीक आहे, तू मला नको सांगूस, पण स्वतःला सांग, स्वतःशी कबूल कर. प्रेमात पडली असा, प्रेमात पडली असा, प्रेमात पडली असा. आल्यापासून फक्त समीर 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 करतेस. आज इफ समीर सोडून काही जगच नाहीये तुला. अहो, अहो, झोपलात का? अहो, झोपलात का तुम्ही? अहो, ऐका ना. कमाल आहे. एक साधा शब्द अहो, पण एक वेगळीच गंमत आहे या शब्दामध्ये. कितीही वेळा ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटतं. अहो उठा ना. काय सापाला कुठे? तुम्ही घाबरू नका. आणि मी इथं काठी आणली होती. अहो नाही नाही, साप नाही आला. मग ते मला झोप येत नव्हती. झोप येत नाहीये? बरं, मग मी काय करावं अशी अपेक्षा? अंगाई वगैरे घायला नाही ना लावणार मला? नाही नाही, अंगाई नाही, फक्त जागा माझ्या बरोबर. काय? हो, बायको जागी आणि तुम्ही झोपलाय, बरोबर वाटतं का? बरोबर आहे तुमचं, पण मग जागर राहून करायचं काय? करायचं काय? आमच्या घरी ना, म्हणजे माझ्या माहेरी अशी लाईट गेली आणि झोप येत नाहीये, काहीतरी टाइमपास करायचा असेल ना, तर आम्ही अंताक्षरी खेळायचो. खूप मजा यायची. दादा आणि माझ्यामध्ये तर असली जुगलबंदी लागायची ना. आपण पण खेळूया का अंताक्षरी? आत्ता 2:30 वाजता? हा, मग काय झालं? अर्पिता मॅडम, मला काळजी वाटते हो तुमची. काय मी गायला लागलो आणि तुम्हाला पळून जावं असं वाटलं, तर आता एवढ्या 2:30 वाजता जाणार कुठं तुम्ही? तुमची बायको काय मोठी गाणं कोकिळा नाहीये. अंताक्षरी पुरतं गाणं आलं ना, बाद झालं. खेळूया ना प्लीज. बरं ठीक आहे, चला खेळूया. खरंच? येस, चला सरका. चला चला. हा, पण एक आहे, जो हरेल उद्या सकाळचा चहा त्याने बनवायचा. नक्की? नक्की. मग तुम्हालाच बनवायला लागतं, मी काय हरत नसतो. मला भरपूर गाणी येतात. आणि मला गाण्यातून मनातलं सांगता येतं. काय झालं? तुम्ही अजून झोपला नाही? झोप उडाली आमची सगळ्यांची. घरात काय घडतं त्याच्याशी तसंही तुझं घेणं देणं नसतंच, त्यामुळे तुला ना. पुन्हा पुन्हा तेच तेच बोलून नकोस कल्याणी. काय झालं ते मला नीट सांगशील? सगळं संपलंय. आपलं घर वाचवण्यासाठी आपल्या हातात एकच मार्ग होता. आपल्या घराचे मूळ कागदपत्र आपल्याकडे होते, तेच गहाळ झालं. नचिकेत, काय झालं? तुला अचानक एवढा घाम का फुटलाय?
मूर्खासारखे प्रश्न नको विचारूस ग. आपल्या घराचे ओरिजिनल पेपर गहाळ झालेत म्हटल्यानंतर मला टेन्शन येणार नाही. घाम का फुटला म्हणे. तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन कमी, भीती जास्त दिसते. नचिकेत, खरं सांग, तुला माहित होतं का हे आधीपासून? तुझा काही संबंध नाहीये ना या प्रकाराशी? ए, काय वाटेल ते बोलतेस तू? का असे भलते असेल ते आरोप का करतेस तू माझ्या? हा, तुम्हाला फार पुळका नाहीचा. हा, ही माझ्यावर काय वाटेल ते आरोप करते, काय वाटेल ते बोलते मला, आणि तुम्ही गप्प बसलाय का? ही कशासाठी? अच्छा अच्छा, माझ्याकडे नोकरी नाही म्हणून तुम्ही गप्प बसलायत ना? हो ना? नाही नाही, आता माझ्या सगळं लक्षात यायला लागलंय, व्यवस्थित लक्षात यायला लागलंय माझ्या. अरे नचिकेत, तुझ्या नोकरी नसण्याचा आणि ह्या गोष्टीचा काही संबंध नाही रे बाबा. आपल्या घराचे कागदपत्र आपल्या घरात होते, ते घरातून गहाळ झाले. बाहेरील कुठलीही व्यक्ती आपल्या घरात आलेली नाहीये. त्यामुळे इथे हजर असल्या प्रत्येकाला आम्ही प्रश्न विचारतोय, आणि तोच प्रश्न कल्याणीने तुला विचारला. तू एवढा अस्वस्थ का होतोयस? हे बघ नचिकेत, माझं असं काही म्हणणं नाही की तू काही केलेलं आहेस. मला फक्त एवढं सांग की ते पेपर शेवटचे कधी पाहिले होतेस तू? मी पेपर्स बघितलेच नाहीत बाबा. अरे कमाल आहे. अरे सकाळी पाहिले ना मी पेपर. तू निघाला होतास मॉर्निंग वॉकला, आणि त्यानंतर तू आणि कल्याणी, तुम्हा दोघांच्या व्यतिरिक्त त्या खोलीत कोणी गेलेलं नाहीये. गंध फुलांचा गेला सांगून, तुझे नि माझे भावे मिलन, भावे मिलन. क्या बात आहे अर्पिता मॅडम, काय आवाज आहे तुमचा. सुरांची पकड अशी मजबूत आहे हा तुमची. न आला तुमच्यावर. नाविका रे वारावाही रे. कसले खोटाडे आता तुम्ही. का? इतकं छान गाता येतं तुम्हाला. उगाच भाव खात होता ना तुम्ही. हा आवाज छान आहे असं म्हणणं आहे तुमचं. मग अर्पिता मॅडम, पुढच्या वेळेला आपण डॉक्टरकडे गेलो ना की तुमचे कान पण तपासून घेऊ. काही काय. अहो गंमत केली हो मी. माझं आवडतं गाणं आहे म्हणून मला येत. चला आता तुम्ही नाविका र पासून चला ना. चला पटपट टिक टिक वन. ओ एवढ्या लवकर नसतं एवढं- टिक टिक चला, वन, चला, टिक टिक टू. चला. थांबा जरा, मला जरा अशी जरा टिक टिक टू. चांगली गाणी आठवू द्या. टिक टिक थांबा थ्री, ना. टिक टिक फोर, र ना. र र र, थांबा ना तुम्ही. टिक टिक फाईव्ह, टिक टिक सिक्स, टिक टिक सेवन, टिक रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, चंदेरीचा गुल लावीत प्रीतीत येना, वा वा. प्रीतीत येना, जवळ घेना, प्रीतीत येना, जवळ घेना. वा वा वा, क्या बात आहे अर्पिता मॅडम. कसं वाटलं? अहो कसं वाटलं म्हणजे छानच आहे. नाही, गाणं कसं वाटलं? अहो गाणं तर उत्तमच आहे. जुन्या गाण्याची हीच गंमत आहे ना. त्याच्यामध्ये असा अर्थ आहे ना, असा खोलवर असतो, असा मनाला भिडतो तो. हा. त्यामुळे असं भारी वाटतं. तेच अर्थ महत्वाचा. अर्थ महत्वाचा. अर्थ हवा ना गाण्यांना. बरोबर हा. आहे. माझ्यावर काय आलं आता? प्रीतीत येना, जवळ घेना. न न ना. हा नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोर. तुम्ही करा, तुम्ही करा. यांच्या काहीच कसं लक्षात येत नाहीये. र र आलं. चला र र राजा ललकारी अशी दे, क्या बात आहे. अशी अशी दे. दिवस तुझे हे फुलायचे. अरे देवा, आता काय करू. यांना खरंच काहीच लक्षात येत नाहीये. मी इथे एवढी गाणी म्हणून समजवते, पण याचा काहीच उपयोग होत नाही. आता काय करू मी. चला चला.
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. कळलं. कळलं? कळलं. तुम्ही चिटिंग केली हे कळलं मला. तुम्हाला अक्षर काय आलंय, तुम्ही काय गाताय, असं कसं होईल अर्पिता मॅडम? ही चिटिंग झाली ना. चिटिंग कशाला? मला खेळायचीच नाही अंताक्षरी. अहो असं कसं? हे बघा, तुमची चिटिंग पकडली म्हटल्यावर तुम्ही खेळायचं नाही म्हणताय, असं कसं? हे बरोबर नाही ना. अहो तुम्हाला हरले मी तुमच्या समोर. मी बोललोच होतो तुम्ही हरणार. चला आता उद्याचा चहा तुम्ही बनवायचा. चला. मला ना काही कळतच नाही. अहो असं काय करताय तुम्ही? चिटिंग केली हा, म्हटलं. बरं ठीक आहे, ठीक आहे, तुम्ही चिडू नका, चिडू नका. जाऊ दे, अंताक्षरी संपली आपली. चला, काय करायचंय आता सांगा तुम्ही. झोपही येत नाहीये. तुम्ही बसा, मी आले. अहो कुठे चालला? आले मी, तुम्ही थांबा जरा इथे. दिवा घेऊन जाताय का? नाही नाही, नको, आहे बाहेर. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. एक मिनिट दादा, काल तू मॉर्निंग वॉकला गेलास आणि तिथून आल्यानंतर थोडा वेळ रूम मध्ये गेला होतास आणि मग घाईघाईत कुठेतरी निघून गेलास. काय काम होतं तुझं? मी काय सांगू? आणि मी तुला का सांगू? हा? तू एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा. तुम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला मी बाधित नाहीये तुम्हाला. नाही, मी एक काम करतो ना, इथून पुढे घराच्या बाहेर जाताना, घरी येताना प्रत्येकाला विचारून जातो, मी जाऊ का, मी येऊ का, म्हणजे प्रश्नच मिटला. नाही नाही, नाहीतर एक काम करतो, घराबाहेर गेलो की लोकेशन पाठवतो, लाईव्ह लोकेशन पाठवतो. निकी दादा रे, नाही नाही, यांनी एक कामच करतो, घरात बसून राहतो ढिंबासारखा. निकी काय विचारते त्या प्रश्नाचं उत्तर दे. कुठे होतास तू? खरं सांग, तुझ्या त्या विचित्र वागण्याचा आणि पेपर्स गायब होण्याचा काही संबंध नाहीये ना? हे बघा शब्दाला शब्द वाढवू नका. नचिकेत, जे काही खरंय ते सांगून मोकळा हो. अरे हो बाबा, काळजीपोटीच विचारतोय ना. आम्ही तुला विचारू शकतो ना, कुठे चाललाय, काय चाललंय तुझं? कुटुंब आहोत ना आपण. हा? यात बांधिलकी कुठून आली? अरे अरे ती कुठली गोष्ट कुठे घेऊन चाललाय सांगून टाक ना. आणि दादा, मी इन जनरल विचारलं की तू वॉक वरून आलास तर तूच होतास ना रूम मध्ये, तर तू पेपर्स पाहिलेस का? तेव्हा ते होते नव्हते किंवा कोणी नंतर पाहिलेत का? इतकंच होतं. आणि ह्याचसाठी विचारलं की तू कुठे गेला होतास. आणि एवढाच त्रास होतोय ना, तर सांगून टाक, आम्ही गप्प बसू. कुठे गेला होतास तू? तुला त्या पेपर विषयी काही माहिती आहे का? तू आत गेलास तर ते पेपर पाहिलेस का? दादा, काल तू कुठे गेला होतास आणि नक्की काय झालं होतं सांग ना. नचिकेत बोल. बोल ना रे बाबा, सांगून टाक ना. हो 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 हो, घेतले होते मी, ओरिजिनल पेपर्स घेतले होते. आपल्या घराचं भलं करण्यासाठी ओरिजिनल पेपर्स घेतले होते मी. महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याला ते पेपर्स दाखवून आपल्या घराचा प्रॉब्लेम कायमचा सॉल्व्ह करणार होतो मी, म्हणून ते पेपर्स घेतले होते. पण ते पेपर्स द्यायच्या आधीच काही गुंडांनी माझ्यावरती मान सोडा माझी. अरे माझे महत्वाचे पेपर्स दे. हे घ्या कॉफी.
अहो अंताक्षरी हरल्यावर उद्या सकाळचा पहिला चहा द्यायची अट होती. तुम्ही म्हणजे आत्ताच कॉफी बोनसच आहे. काय खरंच सांगतोय. बघा ना, म्हणजे बाहेर मस्तपैकी पाऊस आहे, थंड हवा आहे, मध्यरात्र आहे आणि गरम गरम कॉफी, ती पण चुलीवरची. अजून काय पाहिजे? म्हणूनच केली कॉफी. तशी झोप येतच नव्हती, म्हटलं कॉफी पिऊया. वा, बोला ना काहीतरी. काय बोलू म्हणजे असं काही सुचत नाहीये मला आता बोलायला. काही तुमच्याबद्दल काहीतरी सांगा. म्हणजे तुम्ही लहानपणी कसे होतात, आता कसे एकदम शांत आणि समजूतदार आहात म्हणजे ना? तसंच होतो. हा, पण लहानपणी काही ड्रामा कमी नव्हता माझ्या. ड्रामा? हो, म्हणजे तुम्हाला सांगतो, एकदा मी आंब्याच्या झाडावर चढलो होतो कैऱ्या चोरण्यासाठी. असं वरपर्यंत गेलो आणि अशी कैरी काढताना माझा पाय सटकला आणि मी धक्कन खाली पडलो. तेव्हा इथे वगैरे सगळीकडे लागलं होतं ढोपऱ्याला. बरं, हे लागलं ते लागलंच. घरी आल्यावर आईने मला एवढा मारलाय तुम्हाला सांगतो. एक मिनिट, तुम्ही कैरी चोरली? हा, आणि शाळेत पण शिक्षा झाली होती माहिती. दिवसभर बाईंनी वर्गाच्या बाहेर उभं केलं होतं अंगठे धरून. 100 वेळा सॉरी सॉरी सॉरी, चुकलं 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 बोललो, तेव्हा कुठे मला वर्गात घेतलंय. आणि पहिल्यांदा जेव्हा मी स्वयंपाक बनवत होतो ना, त्यावेळेला एवढा पसारा करून ठेवला होता. इथे सामान, इथे भांडी, मिठाचा डबा एकीकडे, तिखटाची बरणी एकीकडे. आई एवढी चिडली होती माझ्यावर. सॉरी, पण तुम्ही हे जे काय बोलताय ना, त्यावर माझा बिलकुल विश्वास नाही बसत आहे. अहो खरंच सांगतोय. नाही म्हणजे या गोष्टीला काहीतरी दुसरी बाजू असणार नक्कीच. अहो नाही, खरंच सांगतोय. नाही, खरं खरं सांगा. ओळखायला लागला तुम्ही मला. म्हणजे आहे ना दुसरी बाजू. काय नाही, मी आंब्याच्या झाडावर कैऱ्या चोरण्यासाठी चढलो होतो, ते एका लहान मुलीच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी. शाळेत मला जी शिक्षा झाली ती माझ्या मित्राची चूक स्वतःच्या अंगावर घेतली म्हणून. आणि 5वीत असताना पहिल्यांदा स्वयंपाक बनवला. सलील लहान होता, दीदी गावाला गेली होती आणि आई खूप आजारी पडली होती. टायफॉइड झाला होता तिला, उठताही येत नव्हतं. मग आई सांगत होती तशी मी खिचडी बनवत होतो. जेमतेम जशी तशी खिचडी झाली होती. पण आईला फार कौतुक होतं. ते कौतुक मला तिच्या डोळ्यात दिसत होतं त्यावेळेला. तुम्ही अजूनही तसेच आहात. बाबा, नचिकेत, ही गोष्ट करण्यापूर्वी घरातल्या एकाही व्यक्तीशी तुला बोलावं असं वाटलं नाही? अरे घराच्या भल्यासाठीच करायला निघाला होता असं नाही सगळं. मग उघडपणे सांगून का नाही नेलेस कागदपत्र? कसं सांगणार होतो मी तुम्हाला की हे पेपर्स मी मीनाक्षीला देणार होतो. ते माझं आणि मीनाक्षीचं नातं तुमच्या समोर आलं असतं ना, तर ते मला परवडणाऱ्या नव्हतं. नचिकेत, काय विचारते मी? कल्पना देऊन का नाही नेलेस तू कागदपत्र? आणि मी माझ्या आयुष्यात ऑलरेडी सगळ्या पातळ्यांवरती अपयशी ठरलेलो आहे. आणि त्यात मी हे करायचा विचार करतोय असं जर तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही मला सपोर्ट केला नसतात असं मला वाटलं. तुमच्या नजरेतली ही माझी नाकर्तेपणाची प्रतिमा मला पुसून टाकायची होती आणि म्हणून मी. तू हे जे सांगतोयस ना, त्यावर माझा 1% विश्वास बसत नाही. अरे कोण होता तो माणूस महापालिकेचा? आणि त्या माणसाचं नाव समजलं तर तुझं असं काय नुकसान होणार आहे? अरे नचिकेत, उत्तर दे. अरे कोण होतं तुझ्या ओळखीचं? नचिकेत, सांगणार आहे बाबा, बोलणार आहे खरं. दादा बोल ना. नचिकेत, तू नक्की ते पेपर कशासाठी घेतले होतेस? तुला घर वाचवायचं होतं म्हणून ना? आणि
ते मध्येच गुंड येऊन पेपर्स का पळून घेऊन जातील? हे पण सगळं तू हेच ह्याचीच भीती होती मला आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही. कारण मी जरी तुम्हाला सगळं खरं सांगितलं असतं ना तरी तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवायच्या ऐवजी माझ्यावरती संशय घेतला असता, जसा आताही घेते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माझा हेतू कधीही चुकीचा नव्हता. मी या घरासाठी कितीही काहीही केलं तरी तुमच्या लेखी माझी काहीच कदर नाहीये. आता सुद्धा मी सगळं प्रामाणिकपणे मान्य करतोय तरी तुम्ही दोष मलाच देताय. हो नचिकेत, तू चुकीचा आहेस आणि तुझी ही चूक ना या सगळ्या घराला महागात पडणार आहे. जे काय केलंयस ना नचिकेत, त्याला माफी नाहीये. ठीक आहे, ठीक आहे. तुम्हाला जर ह्या सगळ्याचं खापर माझ्या डोक्यावरच फोडायचं असेल ना तर या घरात मी राहत नाही. मी सोडून जातोय घर. जा ना, जा. कुठे जाणार आहेस? या घराच्या चौकटी बाहेर ना तुला कोणी नाही विचारणार, तेव्हा तुला कळेल या घराची किंमत. असं तुला वाटतंय कल्याणी, आणि हा तुझा गैरसमज आहे. तुम्हा कुणाला माझी काही किंमत नसली ना तरी बाहेर खूप जण आहेत ज्यांना माझी किंमत आहे आणि मी त्यांच्याकडे जातोय. दादा दादा आई, तुम्ही ऐकलत ना? ऐकलत ना आता तो काय म्हणाला ते? तो म्हणाला की माझी बाहेर किंमत करणारी लोक आहेत. म्हणजे कुणाबद्दल बोलत होता तो? कुणाबद्दल बोलत होता? म्हणजे ह्याने माझा पर्याय शोधलाय का बाहेर? नाही नाही, काय काय बोलत होता? कल्याणी, कल्याणी शांत हो. हे बघ, असं काही नाहीये. भलता सलता विचार करू नकोस हं. काही नाही असं. वहिनी तू सावर स्वतःला. दादाचं का वागतो माहित नाही, पण तो असं काहीतरी नक्कीच वागणार नाही. तू नको काळजी करूस. तो येईल परत थोड्या वेळात. हा, संपलं, सगळं संपलं. बाबा तुम्ही शांत व्हा ना. तुम्ही नका त्रास करून घेऊ. सगळं ठीक होईल. बरं आता मला तुमच्याबद्दल सांगा चला. माझ्याबद्दल? अरे बापरे, मी काही नाही, मी पण अशीच होते. लहानपणी खेळायला कोणी नसलं की बाबा आणि दादा यायचे माझ्याबरोबर भातुकली खेळायला. मी आपला काहीतरी स्वयंपाक बनवून त्यांना वाढायचे आणि ते पण आपल्या मिटक्या मारत खायचे. लहानपणी ना माझ्या भाऊलीचं लग्न, आपली ठकू आहे ना, ठकूचं लग्न लावलं होतं आम्ही. तेव्हा काही फार कळायचं नाही, पण मी म्हटलं ना आता माझी ठकू सासरी जाणार की बाबा खूप रडायचे. आणि पाऊस, मला पावसात भिजायला खूप आवडायचं. आई ओरडायची पण बाबा पाठीशी घालायचे, म्हणायचे की जा खेळ पावसात. मग मी, निकू आणि दादा आम्ही पावसात खेळायला जायचो. खूप मजा यायची, मला खूप आवडायचं. दरवर्षी पावसाच्या नव्याने प्रेमात पडते मी. तुम्ही कधी कोणावर प्रेम केलंय का? काय? प्रेम प्रेम